ओके, तर चला आपण आपलं सॉन्गचं नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रेन पाहिलं होतं, टाइप्स ऑफ स्ट्रेस झाले आणि स्ट्रेन पाहिलं होतं. स्ट्रेन काय राहतं? चेंजिंग डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन, आणि स्ट्रेन जी आहे ती एक युनिटलेस क्वांटिटी राहते, हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत टाइप्स ऑफ स्ट्रेन. ठीक आहे, टाइप्स ऑफ स्ट्रेन कसे राहतील? आता तुम्हाला जसं माहिती आहे की लोड अप्लाय करा, स्ट्रेस जनरेट होतो, स्ट्रेस जनरेट झाला तर स्ट्रेन होतं. ठीक आहे, तर ज्या टाईपचे लोड पाहिले तसेच काहीतरी स्ट्रेसचे टाईप होते, तसेच काहीतरी स्ट्रेनचे टाईप्स राहतील. तर आपण पहिला टाईप स्टार्ट करणार आहोत लिनियर स्ट्रेनचा. तर लिनियर म्हणजे तुम्हाला जसं माहिती आहे, लिनियरच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक वर्ड दिसतोय जे लाईन. लाईन म्हणजे काय? एका रेषेमध्ये एक रेषीय. तर लिनियर स्ट्रेन काय असणार आहे? व्हेन अ बॉडी ऑफ अ, बघा आता डेफिनेशन बघून घेऊ, त्यानंतर कन्सेप्ट समजून देतो. व्हेन अ बॉडी ऑफ इलास्टिक मटेरियल इज सब्जेक्टेड टू लोड, अशी एक बॉडी ज्याच्यामध्ये काय इलास्टिसिटी आहे, अशा बॉडीवर, एखाद्या बॉडीवर जर तुम्ही लोड अप्लाय करताय तर देर इज अ चेंज इन लेंथ इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. माहिती आहे आपल्याला, जसं यांनी सांगितलं काय की समजा हा जर एक इलास्टिक मटेरियल आहे आणि इथं वरती फिक्स आहे, खाली जर लोड अप्लाय केला तर लोड अप्लाय केल्यामुळे याची लेंथ काय होणार आहे? चेंज होणार आहे. बरोबर आहे. कोणत्या डायरेक्शनमध्ये लेंथ चेंज होते? ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय होतो, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय झाला त्याच डायरेक्शनमध्ये लेंथ पण चेंज होते. तर ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स आपण अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनमध्ये लेंथ पण चेंज झाली. सो किती चेंज झाली? तर चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ म्हणजे काय राहील? लिनियर स्ट्रेन. मी कालच्या स्ट्रेनच्या डेफिनेशन नंतर एक कन्सेप्ट सांगून दिला होता तुम्हाला की समजा जर ही एक हे लिहून घ्यायचं बरं तुम्ही डेफिनेशन वगैरे. समजा ही जर एक वायर राहिली, याच्यावर मी लोड अप्लाय केला, ही वायर पहिले इतकीच होती, आता ही इथपर्यंत येऊन गेलेली आहे. तर इतकी लेंथ काय झाली? इथून इथपर्यंत लेंथ वाढली आहे. तर हे काय भेटलं तुम्हाला? चेंज इन लेंथ डिवाइड बाय काय करायचं आहे? ओरिजिनल लेंथ. ही ओरिजिनल लेंथ. समजा ओरिजिनल लेंथ किती होती? 5, नंतर किती झाली? 7. तर कितीने वाढलेली बाबा? 2 ने सॉरी. आणि कितीने डिवाइड करणार? ओरिजिनल लेंथ म्हणजे किती होती? 5. तर 2/5 हे काय भेटलं तुम्हाला? लिनियर स्ट्रेन, ज्याला आपण डिनोट करणार आहे बाय युजिंग स्मॉल ई ने. ठीक आहे, लिनियर स्ट्रेनला कशाने डिनोट करणार आहे आपण? स्मॉल ई ने. तर हे लक्षात ठेवा की लिनियर स्ट्रेन इज नथिंग बट काय राहतं? चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. आणि लेंथ कोणत्या डायरेक्शनमध्ये चेंज होते? ज्या डायरेक्शनमध्ये काय होतो? फोर्स अप्लाय होतो. ज्या डायरेक्शनमध्ये लोड ऍक्ट होणार आहे त्या डायरेक्शनमध्ये बॉडीचे डायमेन्शन चेंज होतात. चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ सिंपल कन्सेप्ट आहे. चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ काय असणार आहे? तुमचं लिनियर स्ट्रेन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा लॅटरल स्ट्रेनचा. ठीक आहे, लॅटरल स्ट्रेन काय राहील बघा आता? द चेंज इन लॅटरल डायमेन्शन. आता हे लॅटरल काय राहतं ते समजून घेऊया. त्यासाठी काय करतो मी की हे वरचा जो पार्ट आहे तो थोडा रफ करून घेऊ. डेफिनेशन तुम्हाला क्लिअरली दिसते, तर तुम्ही लिहून घ्यायची ती डेफिनेशन. दिसते ना? हां, दिसते. चलो, तर मग आता मी थोडंसं रफ करतो लिनियर स्ट्रेनचं, जेणेकरून तुम्हाला डायग्राममध्ये मला लिनियर आणि लॅटरल दोन्ही समजता येतील एकायचा. लिनियरमध्ये काय सांगितलं? ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय झाला त्या डायरेक्शनमध्ये बॉडीची लेंथ काय होणार आहे? चेंज. तर चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ कोणतं स्ट्रेन होतं? लिनियर स्ट्रेन. जसं आता चला हेच घेऊया. ही एक फिक्स सरफेस आहे आणि याच्यावर आपण एक वायर अटॅच करून दिली. इथं मी अप्लाय केला लोड. तर लोड कुठे ऍक्ट होतोय? खाली. त्यामुळे या वायरचं काय होतं? एक्सटेन्शन होऊन जातं. अशी वायरची लेंथ वाढून जाईल ना, इथून इथपर्यंत अशी काहीतरी वायरची लेंथ वाढून गेली. कशामुळे? लोड अप्लाय केल्यामुळे. तर आता ही वायरची लेंथ जर वाढलेली आहे, समजा ही पहिले किती होती? 5, नंतर कितीने वाढली? 2 ने. टोटल किती झाली होती? 7. ठीक, तर टोटल लेंथ 7 होती, मग कितीने वाढली? समजा 7 मधनं पहिली लेंथ मायनस केली, किती राहिले? 2. तर चेंज इन लेंथ किती भेटली? 2 डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ किती होती? 5. तर 2/5 काय भेटलं आपल्याला? लिनियर स्ट्रेन भेटलं, ज्याला आपण स्मॉल ई ने दाखवणार आहे. आता हे लॅटरल स्ट्रेन काय राहतं बघा. तर आता ही जी वायर आहे, ही वायर ज्यावेळेस मी इथून इथपर्यंत लोड अप्लाय केल्यामुळे एक्सटेंड केली, तर ते मटेरियल आलं कुठून? हा मार्ग जर मी इथून इथपर्यंत ओढून घेऊन आलो तर हे इथून उरलेलं जे बी लेंथ वाढणार आहे हे कुठून आलं? आपोआप बाहेरून येतंय का? बाहेरून काही प्रोव्हाइड करतोय का? नाही. तर अशा केसमध्ये काय होतं की ज्यावेळेस ही वायर खेचली जाते तर ही वायरची जी थिकनेस होती ना, ही काय होणार आहे? सगळ्यांना माहिती आहे ही वायरची जेवढी जाड वायर होती आता तेवढीच राहील का लॉंग झाल्यामुळे? नाही, ती काय होऊन जाईल? थोडी बारीक होईल. असं काहीतरी होईल.
म्हणजे जाड होतं, वायर जाड होती तर कमी लेंथ होती. जर लेंथ वाढली तर वायर काय होऊन गेली, आता पतली झालेली किंवा वायरची थिकनेस कमी होऊन गेली, असंच होईल ना. तर मग फोर्स कुठे अप्लाय केला होता तुम्ही, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. त्या डायरेक्शनमध्ये डिफॉर्मेशन झालं का, हो झालं. इथून इथपर्यंत आलेली वायर ह्या डायरेक्शनमध्ये, मग ह्या स्ट्रेनला कोणता स्ट्रेन म्हणतोय आपण, लिनियर स्ट्रेन. मला हे सांगा, फोर्स अप्लाय केल्यामुळे फक्त काय व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये डायमेन्शन चेंज झाले का, नाही, हॉरिझॉन्टली बी तर चेंज झाले ना. ही जी वायर पहिले एवढी होती, आता ती जर बारीक होऊन गेलेली आहे, तर मी असं म्हणू शकतो ना की हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, डायमेन्शन चेंज झालेले. आणि मग हे जे डायमेन्शन चेंज झाले, या डायमेन्शन चेंजला काय म्हटलं जातं, लॅटरल. ठीक आहे, याला काय शब्द वापरला जातो, लॅटरल. आणि हे जे डायमेन्शन चेंज झाले, दिस स्ट्रेन इज कॉल्ड एज लॅटरल स्ट्रेन. लॅटरल म्हणजे काय राहणार आहे, सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय होईल त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ज्यावेळेस डायमेन्शन चेंज होता ना, त्या डायमेन्शन चेंजला कोणता शब्द वापरला जातो, लॅटरल स्ट्रेन. कळलंय काय सांगितलं मी, काय सांगितलं परत एकदा बघा. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनमध्ये जर डायमेन्शन बदलले तर कोणतं स्ट्रेन आहे, लिनियर स्ट्रेन आहे. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जर फोर्स बदलले तर लॅटरल स्ट्रेन. मार्कर आहे खाली ओढलं तर लिनियर स्ट्रेन. मार्कर खाली ओढल्यामुळे मार्करची जी मार्कर जितका जाड होता तो तितका राहिला आणि आता त्याची थिकनेसची विड्थ जी ती कमी होऊन गेली, कोणतं स्ट्रेन झालं, लॅटरल स्ट्रेन. ठीक आहे, तर लॅटरल स्ट्रेन काय लिहिलंय बघा आता, द रेशो ऑफ चेंज इन लॅटरल डायमेन्शन टू द ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन. जे लॅटरल डायमेन्शन चेंज झाले ते डिवाइड बाय जे ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन होते ते, या दोघांचा रेशो म्हणजे काय राहणार आहे तुमचं, लॅटरल स्ट्रेन. ठीक आहे, लॅटरल स्ट्रेन बघा आता इथं जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच दिलं आहे की लॅटरल स्ट्रेन ऑलवेज ॲक्ट परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय होतो त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये डायमेन्शन चेंज होतात, तर ते कोणतं चेंज, त्या टाईपच्या स्ट्रेनला कोणतं म्हटलं जाणार आहे, लॅटरल स्ट्रेन असं म्हटलं जाणार आहे. मार्करचं जर एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, समजा हा मार्कर आहे, इतका होता, इथं फोर्स लावला, मार्करची लेंथ वाढून गेली. मार्करची लेंथ वाढली तर हा जो मार्करचा डायमीटर आहे, गोल आहे ना मार्कर, तर मार्करचा डायमीटर जो आहे तो कमी होईल, बारीक होऊन जाईल ना. समजा सुरुवातीला मार्करचा डायमीटर किती होता, 10, खाली ओढलं तुम्ही, खाली ओढल्यामुळे लेंथ वाढली आणि लेंथ वाढल्यामुळे डायमीटर चेंज होऊन किती होऊन गेला समजा 7. मग लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू काय राहील, लॅटरल स्ट्रेन इक्वल टू चेंज इन लॅटरल डायमेन्शन. कितीने चेंज झालं लॅटरल डायमेन्शन, कसं काढणार फायनल. आता बघा सुरुवातीला किती होतं 10, नंतर किती झालंय 7, चेंज कितीचा भेटला 3चा, आणि ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन किती होतं 10, 3/10. हे काय भेटलं तुम्हाला, लॅटरल स्ट्रेन. चेंज इन लॅटरल डायमेन्शन बाय ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन इज नथिंग बट काय, लॅटरल स्ट्रेन. आणि लॅटरल कधी वापरणार, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय झाला त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जर डायमेन्शन चेंज होत आहे तर ते डायमेन्शन चेंज कोणत्या याच्यात वळतात, लॅटरलमध्ये. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनमध्ये डायमेन्शन चेंज होत आहे तर ते कशामध्ये वळतील, लिनियरमध्ये. क्लिअर आहे, लॅटरल लिनियर. चला बघा, सर्क्युलर बारसाठी काय येणार, मार्करचं सांगितलं ना, तर मार्कर काय सर्क्युलर आहे ना. सर्क्युलर रॉड किंवा सर्क्युलर बार जर राहिला तर लॅटरल डायमेन्शन चेंज काय होतंय, डायमीटर चेंज होतोय त्याचा, है ना. काय चेंज होतोय, डायमीटर. तर चेंज इन डायमीटर बाय ओरिजिनल डायमीटर, हे काय राहील, लॅटरल स्ट्रेन. कोणासाठी, सर्क्युलर बारसाठी. हे जर मी रेक्टँगल साठी कन्सिडर केलं तर काय होईल, बरोबर विचार करा. रेक्टँगल साठी जर केलं, रेक्टँग्युलर बार समजा एक आपल्याकडे, किंवा एक डायग्राम ड्रॉ करू आपण 3D म्हणजे तुम्हाला कळेल. बघा एक रेक्टँगल आहे, समजा हा बार आहे, एक जाड रॉड आहे समजा, असा रेक्टँगुलर. 3D काढून घेऊ म्हणजे तुम्हाला कळायला बी सोपं जाईल. ठीक आहे, 3 डायमेन्शन दिसत आहे, कोणकोणते, लेंथ, ठीक आहे, ब्रेथ आहे, ही हाईट आहे. लेंथ, ब्रेथ, तुम्ही विड्थ पण म्हणू शकता बरं, कोणी थिकनेस म्हणेल, कोणतं बी चालतंय बरं. कोणी याला काय म्हणून घेईल, ब्रेथच्या ऐवजी थिकनेस म्हणून घेईल, है ना. कोणी याला हाईटच्या ऐवजी काय म्हणून घेईल, विड्थ म्हणून घेईल. तर विड्थ राव, हाईट राव, ब्रेथ राव, सगळे एकाच माळेची मणी. ठीक आहे, लेंथ असू द्या, ब्रेथ असू द्या, हाईट असू द्या, विड्थ असू द्या, किंवा अजून काय राहील,
लेंथ, ब्रेथ, हाईट, विड्थ, अजून थिकनेस, 5 पैकी काही बी येऊ शकतं. ठीक आहे. तर आता काय केलं मी या ठिकाणी फोर्स लावला असा. ऑफकोर्स दोन्ही साईडला लावावं लागेल ना, तर डायमेन्शन चेंज होतील. एक साईडला लावला तर काय होईल, मोशन होईल. कारण एक साईडला लावला म्हणजे फोर्स कसा राहतो, अनबॅलेन्स्ड. आणि अनबॅलेन्स्ड फोर्समध्ये काय होतं, मोशन. बॅलेन्स्ड फोर्समध्ये डिफॉर्मेशन. शिकलेले आहेत तुम्ही. तर मग आता फॉर रेक्टँग्युलर बार लॅटरल स्ट्रेन इज इक्वल काय लिहिणार, फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये लावला तुम्ही, असा, ज्या डायरेक्शन मध्ये कोण आहे, लेंथ. मग आता जर लेंथ खेचलं जाईल तर हे जितके बघा जितकं जाड आहे, जेवढी त्याची विड्थ आहे ती कमी होईल की नाही होणार, होईल की नाही. फोर्स कसा लावला आहे, हॉरिझॉन्टल. डायमेन्शन कशी चेंज होतील, व्हर्टिकल. इथून आणि कळलं की नाही. हे बघा मी काय म्हणतोय, हा तुमचा रेक्टँग्युलर रॉड आहे. मी इकडून मागे खेचलं, इकडून समोर खेचलं, तर हा जो डस्टर आहे हा इतका न राहता आता काहीतरी असा मोठा होईल, बरोबर आहे. आणि मोठा झाला तर कोणत्या डायरेक्शनमध्ये डायमेन्शन चेंज होतील, ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स अप्लाय केला आहे त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये. चलो ठीक आहे. फोर्स कसा अप्लाय केला, हॉरिझॉन्टली असा, तर डायमेन्शन कुठे चेंज झाले पाहिजे, व्हर्टिकल. तर ही जी विड्थ आहे ना, ही जी थिकनेस आहे त्याची, ही काय होणार आहे, कमी. ही जी विड्थ आहे ही काय होऊन जाईल, कमी. तर मी काय लिहिणार, चेंज इन काय लिहिता, इथं काय दाखवलंय, डब्ल्यू दाखवलंय, तर चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ. बरोबर आहे का, कळलं का, है ना. जर मी याला टी म्हटलं असतं तर चेंज इन थिकनेस बाय थिकनेस दिलं असतं. याला जर मी बी नाव दिलं असतं तर चेंज इन ब्रेथ बाय ब्रेथ दिलं असतं. ते तुम्ही समजू शकता. हे कळलं, ठीक. आता मी असं समोर न लावता मी असा पकडला डस्टरला आणि मग मी आता इथून खेचतोय आणि इथून खेचतोय. आता काय होईल, आता साईडला खेचल्यामुळे हा जो डस्टर इतका आहे हा आता असा मोठा होऊन जाईल. आणि हा जर मोठा झाला तर ही जी समोरची त्याची तुम्हाला दिसते, ही जी थिकनेस आहे किंवा ही जी विड्थ आहे, ब्रेथ आहे, जे बी नाव म्हणाल तुम्ही, हे कमी होईल. ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स लावताय त्याचं परपेंडिक्युलर. फोर्स असा लावला तर डायमेन्शन कसे चेंज होतील, परपेंडिक्युलर बी होतील. असे तर होणारच आहे, असा तर तो खेचलाच जातोय, हे तर डायमेन्शन आहे. पण हे कोणते, लिनियर. कारण ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावला त्या डायरेक्शनमध्ये जर लेंथ बदलते, डायमेन्शन बदलता आहे तर लिनियर. त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये बदलले तर लॅटरल. तर हे जर मी असं कन्सिडर केलं, तर 2 डायग्राम वेगवेगळे काढून घेतो, तुम्हाला समजायला मस्त सोपं जाईल. डायग्राम तुम्ही काढून घ्यायचे नंतर, म्हणजे तुम्हाला समजायला कधी लक्षात राहील. इथं काय झालं होतं, अलॉंग द लेंथ फोर्स लावला, चेंज काय झाला, डब्ल्यू. सेम डायग्राम मी इथं पुन्हा काढतो. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टली फोर्स न लावता मी फोर्स कसा लावतोय, या ठिकाणी, एक इथून आणि एक ही जी बॅक साइड ना, या बॅक साइडने या साइडला होतोय का, इमॅजिन. आता होत असेल है ना, एक मागून खेचलं जातंय आणि एक समोरून खेचलं जातंय. तर आता चेंज काय होणार आहे, आता फोर्स असा लागलेला आहे ना, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये या पद्धतीने, तर हे लिनियर झालं. आता चेंज काय होईल त्याची, हे समोर खेचलं गेलं होतं तर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये हे अशा पद्धतीने खेचलं गेलेलं आहे हॉरिझॉन्टली. तर आता चेंज काय होणार आहे, ही समोरची थिकनेस. आता ही थिकनेस चेंज झाली ना, ही जी थिकनेस ही काय झालेली आहे, वाढलेली. म्हणजे हे कोणतं स्ट्रेन होईल, लिनियर. आणि याला परपेंडिक्युलर कसं येईल, परत व्हर्टिकलच येईल का, विचार करा. मी काय म्हणतोय की हे समोरून खेचलं गेलं तो परपेंडिक्युलर असंच होतं. हे आता इकडच्या साईडला खेचलं गेलं तरी परपेंडिक्युलर कोण आहे, हेच. कळलं की नाही कळलं, ही पहिली केस आहे. ठीक आहे, ही तर क्लिअर असेल तुम्हाला. आणि या पहिल्या केसमध्ये इथं जर मी लॅटरल सोबत लिनियर बी लिहून देतो म्हणजे ताणच नाही. लिनियर स्ट्रेन काय होईल, चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. इथे डायमेन्शन किती आहे मित्रांनो, आपल्याकडे 3च आहेत ना.
मग चेंज होऊन किती होतील? 3च होतील ना. मग त्यापैकी 2 तर इथं होऊन गेले होते, हा थिकनेस राहिला होता. जर मी इकडच्या साईडने खेचलं तर लिनियर स्ट्रेन काय होऊन जाईल? ज्या डायरेक्शनला फोर्स लावला, फोर्स कुठे लावला? या डायरेक्शनला, असा आडवा. तर ही जी थिकनेस होती हीच खेचली जाते ना आता. तर मग लिनियर स्ट्रेनमध्ये काय होऊन जाईल? चेंज इन थिकनेस बाय ओरिजिनल थिकनेस. आणि लॅटरलमध्ये काय होऊन जाईल? परत तेच. हे जर साईडला खेचलं गेलं, हे जर साईडला खेचलं गेलं तर हा भाग चिकपट होतोय आणि तो भाग चिकपट झाला म्हणजे विड्थ परत चेंज झाली. कळलं असेल तुम्हाला आता? हो, कळलं का? कळलंच असेल ना. चलो, तर हे झालं तुमचं 2 टाईपचे स्ट्रेन. एक झालं लिनियर आणि एक झालं लॅटरल स्ट्रेन. आता बघूया व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शिअर स्ट्रेन. थर्ड टाईप आहे आपल्या स्ट्रेनचा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. बघा आता नावातच सांगितलं आहे, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय? व्हॉल्यूम चेंज होणार आहे. आता व्हॉल्यूम चेंज झालं म्हणजे काय होतं की पूर्ण जर समजा असा ब्लॉक आहे तर पूर्ण ब्लॉकच्या ब्लॉक छोटा होईल ना. आता तर फॉर्म्युला काय लिहिणार? चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन आहे. तर इथं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आहे म्हटल्यावर काय चेंज होतं आहे? व्हॉल्यूम चेंज होतं आहे. तर फॉर्म्युला काय, डेफिनेशन काय म्हणतोय? तर चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम पर ओरिजिनल व्हॉल्यूम इज कॉल्ड एज अ व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. फॉर्म्युला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. सिंपल, काहीच नाही. शिअर स्ट्रेन थोडंसं व्यवस्थित बघा. काय होतं, शेअरिंगमध्ये फोर्स असं टँजेन्शियल अप्लाय होतो ना. तर टँजेन्शियल अप्लाय झाल्यामुळे काय होणार आहे? बॉडी शेअर होते. आता बघा हे लक्षात ठेवा की शेअरिंग स्ट्रेन, आता शेअरिंग स्ट्रेन म्हणजे काय होणार आहे? आपल्याला शेअरिंग स्ट्रेस माहिती की शेअरिंग स्ट्रेस काय करतो? बॉडीला कट करतो किंवा बॉडीला डिफॉर्म करून देतो. तर बॉडीला डिफॉर्म केलं याचा अर्थ काय आहे? बघा आता इथं तुम्हाला डायग्राममधून क्लिअर होत जाईल. ही डेफिनेशन मी लिहून दिलेली आहे, ही तुमच्या टेक्स्टबुकमधली नाही आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, तुमच्या समजण्यासाठी सोपी राहील. द रेशो ऑफ लॅटरल डिस्प्लेसमेंट टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स लेअर. रेशो ऑफ लॅटरल डिस्प्लेसमेंट टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फिक्स लेअर आहे. तर आता हे लॅटरल डिस्प्लेसमेंट काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे, या डायग्राम बघा तुम्हाला क्लिअर होत जाईल. मी क्यूब ड्रॉ केलेला आहे इथं बघा. कोणता? PQRSE आणि इकडची साईड PQRS, इकडची साईड EFGH असा एक क्यूब ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आता करतो काय आपण, या क्यूबवर आपण लॅटरली फोर्स अप्लाय करणार आहे. लॅटरली याचा अर्थ काय राहतो? आपण शेअरिंग करतोय ना, तर शेअरिंग म्हणजे काय? टँजेन्शियल, सरफेसवर आला पाहिजे. जर असा एक क्यूब होता तर त्याचा वरचा जो पृष्ठभाग राहील त्याला मी असं ढकलतोय. तर त्याला ढकलल्यामुळे काय होणार आहे? हा भाग जो आहे, समजा माझा हात कोणता आहे? QR बाजू आहे. ही वरची कोणती बाजू आहे? QR. आणि खाली काय आहे? PS. हा S, हा इकडचा P, इकडचा Q, इकडचा R. मी काय करतो? याला टँजेन्शियली असा फोर्स लावतोय. असा धक्का लावल्यामुळे काय होईल? आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय की हा जो खालचा भाग आहे ना याचा PSGH हा फिक्स्ड आहे, तो हलू नाही शकत है ना. म्हणजे इकडचा जो भाग आहे हा हलू नाही शकत, समोरचा जो भाग आहे तो पण नाही हलू शकत. तर इथं जर धक्का लावला तर हे असं झुकून जाईल पुढे. इथं जर फोर्स लावला तर हा झुकणारच आहे. तर जो टँजेन्शियल फोर्स आपण अप्लाय करतोय या ठिकाणी, किंवा जो टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे काय होतं? लॅटरल डिस्प्लेसमेंट होत आहे. आता झालं काय की हा जो ब्लॉक होता असा, तो आता इथं न राहता काय होऊन गेला? समोर झुकला असा. ठीक आहे, तर समोर झुकला तर काय होऊन जाईल? ही Q जी बाजू आहे ती अशी समोर झुकेल ना. आता खालचं सरकणार आहे का? काही नाही. Q जो आहे तो सरकून समजा इथं आला Q डॅशवर. R जो आहे तो सरकून समजा इथं आला R डॅशवर. E जो होता तो सरकून समजा इथं आला E डॅशवर. आणि F जो होता तो सरकून समजा इथं आला F डॅशवर. हे दोघं जोडून घ्या. समोर सरकलेत ना ते. आणि खालची बाजू सरकणार होती का? नाही. असं होऊन गेलं. तर याचा अर्थ काय बघा की आता फोर्स अप्लाय केला लॅटरली, आणि टँजेन्शियल शेअरिंगमध्ये आपण टँजेन्शियल फोर्स अप्लाय करतो. त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं. कुठून कुठपर्यंत डिस्प्लेसमेंट झालं? Q पासून तर Q डॅश पर्यंत, R पासून तर R डॅश पर्यंत, F पासून तर F डॅश पर्यंत, आणि E पासून E डॅश पर्यंत. मला हे सांगा की हे चारही झालेले डिस्प्लेसमेंट सारखेच राहतील की नाही? सारखेच राहणार आहेत, कारण सगळे एक सोबत पुढे गेलेले आहेत ना. तर मग आता सारखेच राहणार आहे. तर मी इथे लिहू शकतो की लॅटरल डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय राहील? Q ते Q डॅश, R ते R डॅश, E ते E डॅश, F ते F डॅश. चारही व्हॅल्यू काय राहणार आहेत? सेम. आणि मी काय सांगितलं? लॅटरल शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला रेशो कशाचा? लॅटरल डिस्प्लेसमेंट टू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फिक्स लेअर. परपेंडिक्युलर डिस्टन्स सांगितलं मी. फोर्स कसा लागलाय? हॉरिझॉन्टली. ठीक आहे,
आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे कुठून, फिक्स लेअर पासून. फिक्स लेअर कोणती तुमची, ही PSG ही फिक्स लेअर आहे. इथून परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे तुम्हाला कशाचं, या वरच्या सरफेसचं. तर मला हे सांगा, हे क्यू ते क्यू डॅशचे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, हे लॅटरल डिस्प्लेसमेंट. ह्या डिस्प्लेसमेंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं झालंय, लॅटरल डिस्प्लेसमेंट कसं झालेलं आहे, हॉरिझॉन्टल. हे डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टल. याला परपेंडिक्युलर म्हटलं म्हणजे काय, व्हर्टिकल. आणि ते फिक्स लेअर पर्यंतचं तर हे सांगू शकतो मी की क्यू क्यू डॅशचं परपेंडिक्युलर फिक्स लेअर पर्यंतचं अंतर कोण आहे, QP. सिमिलरली तसंच ई ते ई डॅश हे जे डिस्प्लेसमेंट झालं हे पण हॉरिझॉन्टली आहे, तर याचा परपेंडिक्युलर कोण आहे, EH. तसंच F डॅशचं परपेंडिक्युलर FG, तसंच R डॅशचं परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर या दोघांचा रेशो घेऊ शकतो आपण. तर बघा इथं लॅटरल शेअरिंग स्ट्रेंथ. मी एक काम करतो, या साईडला लिहितोय, रफ करून घेतो व्हॉल्यूम स्ट्रेंथ. मी डेफिनेशन वगैरे लिहिण्यासाठी बघून घ्यायचा, पॉज करून लिहून घ्यायची. ठीक आहे, तर आता शेअरिंग स्ट्रेंथ लिहायचं आहे आपल्याला. शेअरिंग स्ट्रेंथ इज इक्वल टू काय राहील, लॅटरल डिस्प्लेसमेंट बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. पहिलं लॅटरल डिस्प्लेसमेंट कोणतं आहे, क्यू क्यू डॅश. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून पाहिजे, फिक्स लेअर पासून ना, ही फिक्स लेअर आहे आपली, इथपर्यंतचं डिस्टन्स. क्यू क्यू डॅशचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण आहे, QP. सिमिलरली R डॅशचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण आहे, R पासून S पर्यंत. पुढचं F डॅशचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण आहे, F पासून तर G पर्यंत. आणि लास्ट E डॅशचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण आहे, E पासून H पर्यंत. हे 4 झाले. ठीक, आता बघा शेअरिंग स्ट्रेंथ, तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. कोणता, लॅटरल डिस्प्लेसमेंट बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. पाहिजे ते लिहून देतो. शेअरिंग स्ट्रेंथ इज इक्वल टू lateral displacement divided by perpendicular distance from fixed layer. ठीक आहे, ते जर व्यवस्थित नाही दिसलं तर इथं लिहून घ्यायचं काय, लॅटरल डिस्प्लेसमेंट टू द जागी डिवाइड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फिक्स लेअर. तर आता बघा व्यवस्थित बघा, हा एक लास्ट स्टेप आहे. तुम्हाला डायरेक्ट टेक्स्टबुक मध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे, हे बाकी काही दिलेलं नाही आहे. तर काय झालं, क्यू क्यू डॅश डिवाइड बाय काय आलं, QP. मी असं म्हणू शकतो ना की ही जर असा जर ब्लॉक होता आणि तो आता असा समोर झुकलेला आहे, तर तो काहीतरी अँगलमध्ये झुकलेला आहे. हा ब्लॉक होता आणि तो समोर झुकलेला आहे, तर तो काहीतरी अँगलमध्ये झुकलेला आहे. आणि किती अँगल आहे समजा, तो मी कन्सिडर करून घ्यायचं थिटा, की थिटा अँगलमध्ये झुकलेला आहे. तर हा क्यू क्यू डॅश T एवढं मी ते ट्रायंगल जो आहे तो उचलून साईडला घेऊन घेतो. इथं बघा एकच का घेतला, कारण सगळ्यांचं जो पार्ट झुकलेला आहे, जो अँगल कव्हर केलेला आहे त्यांनी इन्क्लिनेशनचा, तो सारखाच आहे. तर हा क्यू क्यू डॅश P सगळे सारखे झुकलेले आहेत ना. जेवढं क्यू ते क्यू डॅश समोर आलेला आहे तेवढंच R ते R डॅश आलेला आहे. इथे लिहिला आपण, तेवढाच E डॅश समोर गेला आहे, तेवढाच F डॅश समोर गेला आहे. तर हा अँगल काय होता, थिटा. ही बाजू कशी आहे, 90 डिग्री. हां, काय कळलं मग, थिटाची बाजू कोणती बघा. आता इथं काय समजलंय, क्यू क्यू डॅश, थिटाची कोणती बाजू, ही क्यू क्यू डॅश समोरची अपोजिट साईड ना. आणि QP ही कोणती बाजू आहे, ॲडजसंट साईड, बरोबर. मग आपल्याला हे आपण लिहू शकतो का की क्यू क्यू डॅश अपॉन QP जर आहे तर ते काय, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईडच आहे. क्यू क्यू डॅश अपॉन QP जी आहे ती काय, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड आहे. तर अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड कोणाचा फॉर्म्युला जातो, टॅन थिटा. तुम्हाला हा फॉर्म्युला दिला आहे डायरेक्टली. शेअरिंग स्ट्रेंथ इक्वल टू काय देऊ शकता तुम्ही, टॅन थिटा. आणि जर इफ थिटा इज व्हेरी लेस, जर थिटाची व्हॅल्यू कमी राहिली तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती राहते मुलांना, 0. तर थिटाची व्हॅल्यू जर लहान राहिली तर शेअरिंग स्ट्रेंथ इज इक्वल टू डायरेक्टली आपण टॅन थिटा लिहिण्याच्या ऐवजी काय लिहू शकतो, मग
शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू फक्त थीटा, स्वतःहूनच 0 नका लिहून टाकू बरं. इफ थीटाची व्हॅल्यू इज व्हेरी लेस, टॅन थीटालाच तुम्ही अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकता, थीटा, तर शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू काय म्हणतात, थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. कळलं का? ठीक आहे. तर इथं झाले तुमचे तिन्ही टाईप कशाचे, स्ट्रेनचे. सॉरी 3 नाही 4 टाईप स्ट्रेनचे. आज करता एवढंच ठेवू. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.